नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी घराबाहेर चक्रा मारत असते. तितक्यात सोमनाथ तिथे येतो आणि म्हणते, काय ग, दरवेळेस तुझं काय वेगळं नाटक असतं, त्यावर कशाला एवढं अर्जंट बोलून घेतलंस मला. पाहुणी म्हणते की तुझ्या मालकीनबाईंना काही जमणार नाही, त्या नुसत्या फक्त बाता मारतात, आता मी ते करून दाखवणार आहे. सोमा चिडून म्हणतो, ज्यांना जमायचं नाही म्हणतेस ना, त्यांनीच मला इथं पाठवले आणि त्या आहेत म्हणून तू आहे इथं, लक्षात ठेवायचं. सोमा म्हणतो, आपल्या अवकातीत राहायचं. पाहुणी म्हणते, अवकातीतच येणार आहे मी आता, बघतो आता मी काय करते. सोमा म्हणतो, तुला काय करायचं ते कर, पण याच्यामध्ये माझं आणि मालकीनबाईंचं नाव कुठंही आलं नाही पाहिजे. काय करायचं आहे बोल. पाहुणी म्हणते की अख्ख्या घराच्या वायरी कापून टाकायच्या आहे. सोमा चालतंय की म्हणून तिथून निघून जातो. पाहुणी किचनमध्ये जाते, सिलेंडरचा पाईप वेगळा करते आणि गॅस टाकी घेऊन हॉलमध्ये येते. गॅसचा चोक चालू करून देते आणि गॅस सर्व घरभर पसरायला लागतो. सर्व दारं खिडक्या देखील ती बंद करून घेते. नंतर मेणबत्ती आणि काडीपेटी घेऊन ती हॉलमधले ड्रॉवरमध्ये ठेवते. घराला बाहेरून कुलूप लावते व कुलपाची चावी आपल्या ओढणीला गाठ बांधून ठेवते. तितक्यात सर्व लाईट जातात. सोमा येतो आणि म्हणतो की अख्ख्या एरियाचंच लाईट सप्लाय बंद केलेला आहे. पाहुणी एकच नंबर असं म्हणते. या अंधारामध्ये एकच भडका उडणार आणि जाधव खानदानाचं अख्खं नामोनिशान मिटणार. जे मला मिळालं नाही ते सुख मी दुसऱ्या कुणालाच मिळू देणार नाही असं म्हणते. त्यावर सोमा हसू लागतो. इकडे देवदर्शन करून सर्वजण घरी परतलेले असतात. आधिराज स्वतःकडच्या चावीने कुलूप उघडतो आणि दरवाजा उघडून सर्वजण आतमध्ये येतात. आधिराज लाईटचे बटन दाबू लागतो, पण लाईट काही लागत नाही. विमल म्हणते की अरे राजा, लाव पटकन लाईट, त्या बटनांसोबत कशाला खेळतोयस. आधिराज म्हणतो की आईडे, सगळ्या घराच्या लाईट गेलेल्या आहेत, थांब मी जरा बघून येतो असं म्हणून बाहेर जातो. आधिराज येतो आणि म्हणतो, अगं समद्या गावाचीच लाईट गेलेली आहे. तात्या अरे देवा असं म्हणतात, म्हणजे मेन डीपीमध्येच फॉल्ट झाला वाटतं. विमल पुढे चालायला लागते, तितक्याच ती कशाला तरी धडकते. अंधारात कोणाला काही दिसत नसतं. नित्या म्हणते की कोणीही इकडे इकडे फिरू नका, आहे तिथे त्या जागेवर उभे राहा. आधिराज मेणबत्ती आणि काडीपेटी शोधू लागतो. तितक्यात नित्याला गॅसचा वास येत असतो. ती संशयानेच इकडे इकडे पाहू लागते आणि तिला पायाला गॅसचा पाईप लागतो. ती विचार करू लागते, हा गॅस सिलेंडर इथं कसा. तितक्यात आधिराजला काडीपेटी सापडते आणि तो काडी ओढतच असतो. नित्या धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याच्या हातातली काडीपेटी फेकून देते. नित्या म्हणते की आधिराज, कोणीतरी गॅस सिलेंडर बाहेर आणून चालू करून सोडलाय. हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. विमल म्हणते, तरीच वास यायलाय. तात्या म्हणतात की अरे, हे तर लय डेंजर काम आहे, समजे दारं खिडक्या उघडा पटापटा. असं म्हणून सर्वजण दारं खिडक्या उघडे करतात. आम्मा म्हणते की अय्यो, ही टाकी इथं कशी आली म्हणतो मी. विमल म्हणते, ही काय स्वतःच्या पायाने आली का, कुणीतरी आणूनच ठेवली असेल ना इथं, पण हे केलं कुणी. नित्या मनाशीच म्हणते की मला अंदाज आहे की गॅस सिलेंडर बाहेर कोणी आणून ठेवला असेल आणि यावेळेस जर माझा संशय खरा ठरला तर यावेळेस मी त्याला काही माफ करणार नाही, शिक्षाही होणारच. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठलेले असतात. नित्या तात्यांना चहा आणून देते. त्यात आधिराज येतो. नित्या त्याला चहा घेणार आहे का असं विचारते. आधिराज नाही असं बोलतो. तितक्यात पाहुणी येते आणि विचारते, आलात तुम्ही समदे, कधी आलात आणि मला फोन का नाही केला. कसं झालं दर्शन, समद व्यवस्थित झालं ना. मला ना मालकीनबाईंनी काल बोलून घेतलं होतं आणि मग रात्री गप्पा मारता मारता डोळा कसा लागला कळलंच नाही. पाहुणी एकटीच बडबडत असते आणि सर्वजण तिच्याकडे एकटक बघत असतात. पाहुणी विचारते, काय झालं, असं का बघायलात. नित्या पाहुणीसमोर येऊन उभी राहते आणि तिला घराची किल्ली दे असं म्हणते. त्यावर पाहुणी विचारते की काय झालंय, कोणी सांगाल का मला काय झालंय. नित्या म्हणते की काही झालंच नाही, याचं दुःख तर नाही ना झालं तुला. पाहुणी ओढणीमध्ये बांधलेली चावी सोडते आणि नित्याच्या हातावरती ठेवते. पाहुणी विचारते, काय म्हणालीस, मला कसलं दुःख. नित्या बोलू लागते, लाईट्सच्या वायर कापल्या, दारं बंद, खिडक्या बंद, किचनचा सिलेंडर इथे आणला, त्याचा पाईप शेगडीमधून काढून रेग्युलेटरच ऑन करून दिलं जेणेकरून घरभर गॅस पसरेल. लाईट गेल्यामुळे मेणबत्ती पेटवण्यासाठी काडी पेटवली की मग धडाम, गॅसचा स्फोट होऊन जाधव कुटुंबियांचा मृत्यू. प्लॅन चांगला होता पण फेल झाला. पाहुणी लगेच नाटक करू लागते, अरे देवा, कुणाचा प्लॅन. नित्या म्हणते की तोच विचार करू लागते मी की आपल्याच माणसांच्या जीवावरती कोण उठेल का कधी. हे सर्व ऐकून सर्वांनाच धक्का बसत असतो. पाहुणी म्हणते की होय, आपल्याच लोकांच्या जीवावरती कोण कशाला उठेल ना. नित्या म्हणते, बरोबर आहे ना. मग त्यानंतर मी सगळा विचार केला आणि सगळी गणितं मांडली. त्यानंतर मी विचार केला की ती व्यक्ती कोण असेल.
नाही, कोण आहे ते कळलं मला. सर्वजण आश्चर्यानेच नित्याकडे पाहत असतात. नित्या म्हणते, ती व्यक्ती तीच आहे जी माझी साडी घालून माझ्या नवऱ्यासोबत आदिराजसोबत रात्र घालवण्याचा प्लॅन करत होती. हे ऐकल्यानंतर पावनीला मात्र धक्काच बसतो. सर्वजण आश्चर्याने नित्याकडे पाहत असतात. नित्या म्हणते, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ती व्यक्ती तीच आहे जिला काल सगळं घर सांगत होतं की आमच्यासोबत देवदर्शनाला चल, पण ती आली नाही. ती व्यक्ती तीच आहे जिच्याकडे या घराची किल्ली होती. ती व्यक्ती तीच आहे जी माझ्यावरच्या सुडाने आंधळी झाली होती. हे जर दुसरं कोणी केलं असतं ना तर ही किल्ली तुझ्याकडे नसती. विमल लगेचच म्हणते, अहो पण मॅडम, कोणीतरी तिच्याकडून नकळत ती किल्ली घेतली असेल आणि परत तिच्याकडे आणून ठेवली असेल. पावनी म्हणते की हो, तेच की. नित्या म्हणते की आई, कोणीतरी हे सर्व करून पुन्हा पावनीच्या ओढणीला ती किल्ली बांधून ठेवली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्यानंतर विमलला खूप धक्का बसतो. नित्या म्हणते, तुम्ही सर्वांनी पाहिलं की आमचं लग्न झाल्यापासून पावनीने काय काय केलेलं आहे. त्या रात्री तर तिने खूप खालची पातळी गाठली. त्यामध्ये आदिराजला काहीतरी औषध दिलं, तिने काहीतरी केलं त्याला. माझं सौभाग्य लुटायचा प्लॅन होता तिचा. आणि काल रात्री तर आणखीन खालची पातळी गाठली हिने. पावनीशिवाय हे दुसरं कोणी करूच शकत नाही. हे सगळं पावनीनेच केलेलं आहे. पावनी चिडूनच म्हणते की होय, केलं मीच केलं. हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. पावनी म्हणते, तुझ्यामुळं, तू कारणीभूत आहेस या सगळ्याला. ज्याच्यावरती लहानपणापासून मी प्रेम केलं, ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं स्वप्न मी बघितलं, त्याला तू माझ्या डोळ्यासमोरच दूर केलं. राज फक्त माझा होता आणि त्यामुळंच त्या रात्री मी त्याला औषध देऊन तुझी साडी घालून मी त्याला आपलंसं करणार होते. पण नेमकी तू कडमडलीस मधी आणि समद खराब केलं. नित्य अधिकारी, काय काय नाही केलं मी तुला घरातून बाहेर काढण्यासाठी. आयडी आणि तात्याच्या नावाची खोटी तक्रार केली, तुझ्या नावाची खोटी सही केली, समद केलं. तुला या घरातून बाहेरसुद्धा काढून टाकलं होतं, पण तू आलीसच परत या घरात. काय करू काय नको करू, तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी विचार करून करून डोक्याचा भुगा झाला माझ्या. शेवटी या सावरीला पळून नेलं, किडनॅप केलं आणि त्यामुळं तुझ्याकडून घटस्फोटाच्या कागदावरती सह्या करून घेतल्या. तुला या घरातून काढून बी टाकलं होतं आणि आदिराजकडे हात कडून बोलते की पण या खुळ्यानं त्या डिवोर्सचे पेपरसुद्धा फाडून टाकले आणि तू परत आलीसच आमच्या घरात. त्या अधिकारी, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस ना, आमच्या घरात आली आहेस ना, तेव्हापासून एक माणूस माझ्यापासून तू हिरावून घेतलेला आहेस. समद्यांना माझ्यापासून दूर केलेला आहेस तू. आणि या समद्या लोकांना तुला गोड गोड वाटते ना, तुझा लय पुळका येतोय ना. हे समदे लोक जर माझा विचार करत नसतील ना तर काय करायचा मी या सगळ्यांचा विचार. म्हणून काल रातच्याला मी एकटीने स्वतःच्या हिमतीवरती हे समद घडून आणलं. पावनीने स्वतःच्या तोंडानेच सर्व तिने केलेले कर्म वाचून दाखवलेले असतात. हे ऐकून सर्वांना मात्र धक्काच बसलेला असतो. पावनी पुन्हा म्हणते की मी जे काही केलं त्याचा मला कवडीचा सुद्धा पश्चाताप नाही, उलट अभिमान वाटायलाय. यावर नित्या सनकन पावनीच्या एक कानामागं ओढते. नित्या म्हणते की या घराने तुला प्रेम दिलं, आधार दिला आणि त्यांच्या जीवावर उठलीस तू. हे घर तुला परक झालंय ना, चल असं म्हणून तिला हाताला धरून घराबाहेर काढते. नित्या तिला बाहेर ढकलून देते. पावनी खाली पडते. सर्व घरातील लोकसुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर आलेले असतात. त्या म्हणते की आजवर तू मला त्रास दिलास, मी माफ केलं, पण आता तू माझ्या कुंकवाच्या जीवावर उठली आहेस, माझ्या माणसांच्या जीवावर उठली आहेस. माझी माणसं आहेत ही, यांच्या वाट्याला गेलीस ना तर महागात पडेल, अशी तिला धमकी देते आणि चालती हो इथून असं बोलते. पावनी रागातच उभी राहते, एक नजर सगळ्या घराकडे फिरवते आणि रागातच तिथून निघून जाते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या राजमाला भेटते आणि म्हणते की पावनी आता डिवोर्सली गेली आहे, काय करेल याचा नियम नाहीये. राजमा म्हणते की आता तर राहू केतू एकत्र आले आहेत, ती पावनी रेस्ट हाऊसवरती राहायला आली आहे. हे ऐकून नित्याला धक्काच बसतो. इकडे आदिराज राजमाला भेटण्यासाठी रेस्ट हाऊसवरती आलेला असतो. तितक्यात त्याच्यासमोर पावनी येते. तिला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो तिथून निघून जातो. तो शालिनीला विचारतो की हे समद काय चाललं आहे मालकीनबाई, ही पावनी इथं रेस्ट हाऊसवरती काय करते आहे. शालिनी शिर्के पाटील, तुझं मरण जवळ आलेलं आहे असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. शालिनी इकडे विचारतच असते. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आमच्या मराठी फन हब या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून सर्वात पहिले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या मोबाईलवरती.